जंगलातले सिब्बा शेरसिंग राजे आता वयस्कर झाले होते. त्यांना आता राज्यकारभार करायला जमत नव्हता. जंगलचा कारभार पाहायचा म्हटल्यावर ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. ते तसे खूप ताकदवान, हुशार आणि चतुर होते. जंगलचा कारभार चांगला सांभाळत होते. प्रजेवर त्यांचं मुलासारखं प्रेम होतं आणि प्रजेचंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांच्या राज्यात सगळी प्रजा आनंदी आणि समाधानी होती. पण वय झाल्यामुळे सिब्बा राजे शेरसिंगांना काय वाटलं, अरे आपण आता दुसरा राजा निवडायला पाहिजे. आपल्या जंगलातलाच एखाद्या प्राण्याला राजा केलं पाहिजे. आता आपल्याला कारभार करणे जमणार नाही. म्हणून त्यांनी एके दिवशी सगळ्या प्राण्यांना बोलवून घेतलं. सगळे प्राणी आले. मग राजाने सांगितलं, हे पहा मित्रांनो, मी आता आपल्या जंगलासाठी नवीन राजा निवडणार आहे. तुमच्यातलाच एक राजा करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. सगळे प्राणी म्हणाले, कोणती परीक्षा महाराज? हे पहा, मी काय सांगणार आहे ते ऐका. कसं आहे, मी 8 दिवसाची तुम्हाला मुदत देणार आहे आणि या 8 दिवसात तुम्ही सगळ्यांनी चांगले काम करून मला दाखवायचे. जो प्राणी चांगले काम करेल त्याला मी राजा करणार. ठीक आहे असे म्हणून सगळे प्राणी कामाला लागले. बबलू हत्ती दादा, चंपा हरणीताई, गोबी ससेभाऊ, नटखट माकड दादा, टायगर वाघोबा आणि इतर प्राणी सगळे कामाला लागले. वाघोबा काय करायचे, शिकार करून आणायचे आणि जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना द्यायचे. पण ते कसे द्यायचे? हुकुमशाही गाजवत, सगळ्या प्राण्यांना भीती दाखवून शिकार आणून द्यायचे. त्यामुळे सगळ्या प्राण्यांना त्यांची खूप भीती वाटायची. ते भोजन देत होते पण भीती दाखवून. चिकाटी लांडगीनताई काय करायच्या, सगळ्या प्राण्यांना औषधोपचार करायच्या. पण त्या कशा करायच्या? अगोदर औषध देण्या अगोदर स्वतःची त्या प्राण्यांच्याकडून स्तुती करून घ्यायच्या. मी कशी आहे सांगा बरं, मी खूप हुशार आहे ना. मग प्राण्याने होय म्हटले की मग औषध द्यायच्या. चंपाहरणताई अशाच करायच्या. त्यांनी काय केलं, जंगलातलं सगळं सरोवर स्वच्छ केलं. पण त्या काय म्हणायच्या, प्राणी पाणी प्यायला आले की अरे कसे आहे, स्वच्छ आहे ना पाणी? मग प्राणी होय म्हणाले की या चंपाहरणताई म्हणायच्या, अरे स्वच्छ असणारच पाणी, कारण ते पाणी मी स्वच्छ केले. बघा बरं मी किती हुशार आहे. असा स्वतःचाच मोठेपणा त्या चंपा हरणीताई सांगायच्या. पण बबलू हत्ती दादा असे नव्हते. ते काय करायचे, ते सकाळी लवकर उठायचे. सगळ्या जंगलातनं फिरून सगळ्या प्राण्यांची चौकशी करायचे. जंगलातली फळे आणून सगळ्या प्राण्यांना द्यायचे. छोट्या छोट्या प्राण्यांना छानपैकी गोष्टी सांगायचे. आणि पावसामुळे जंगलात जिथे जिथे खड्डे पडले होते ते खड्डे त्यांनी सगळे स्वच्छ केले. कारण पाऊस पडल्यावर त्या खड्ड्यात पाणी आले की ते पाणी स्वच्छ असायचे. मग वेळ प्रसंगी प्राण्यांना ते पाणी प्यायला यावं म्हणून त्यांनी खड्डे स्वच्छ केले. सगळ्यांची कामे झाली. मग सगळे प्राणी सिब्बा राजांच्या जवळ जमले. सिब्बा राजांनी सगळ्यांचे काम पाहिले होते. त्यांनी काय सांगितलं, अरे सगळ्यांची कामे पाहता मी बबलू हत्ती दादांना राजा करणार आहे. मग प्राणी एकमेकाकडे पाहू लागले. तेव्हा सिब्बा राजा म्हणाले, अरे टायगर वाघोबा, तुम्ही प्राण्यांना भोजन दिलं पण तुमची हुकूमत चालली. तुम्ही भीतीत दाखवून त्यांना भोजन दिलं. चिकाटी लांडगीनताई, तुम्ही स्वतःची स्तुती करून औषधे दिली, स्तुती करवून घेतली प्राण्यांच्याकडून. आणि हरणीताई, तुम्ही पण स्वतःची स्तुती करून घेतली. पण बबलू हत्ती दादांनी तसे केले नाही. त्यांनी कोणतीही स्वतःविषयी स्वार्थी बुद्धी ठेवली नाही. निष्पाप बुद्धीने ते काम करत होते. अगदी मनापासून त्यांनी जंगलच्या प्राण्यांची सेवा केली. म्हणून मी त्यांना राजा केलं. हे म्हटल्यावर बबलू हत्ती दादा म्हणाले, नाही महाराज, मला राजा म्हणू नका.
मी या जंगलचा सेवक आहे आणि सेवकही राहणार. असे म्हटल्यावर सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. मग बबलू हत्ती दादा सिब्बा राजांच्या मदतीने राज्यकारभार करू लागले. पण काय झालं, एके दिवशी जंगलात 2 मनुष्य प्राणी आले. सगळ्या प्राण्यांनी पाहिलं, त्यांच्या हातात लाकडे तोडण्याची मशीन होती. त्यांनी एका झाडाखाली ठेवली होती. तेव्हा सगळे प्राणी सिंहराजाकडे गेले. महाराज, असे असे मनुष्य प्राणी आले, ते आपली जंगलाची तोड करणार आहेत. सिंहराजे म्हणाले, घाबरू नका. आणि सगळे प्राणी त्या मशीन जिथे ठेवली होती तिथे गेले. आणि बबलू हत्ती दादा बरोबर मशनीच्या समोर जाऊन उभे राहिले. हत्ती दादा उभे राहिल्यावर पाठीमागून सगळे प्राणी आले आणि हत्ती दादांच्या पाठीमागे उभे राहिले. आणि सिब्बा राजे आले. त्यांची शक्ती क्षीण झाली होती, तरी त्यांनी हळूवार आवाजात गर्जना केली. त्या गर्जनेबरोबर ते आलेले मनुष्य प्राणी घाबरले. अरे चला, आपल्याला आता हे जंगल तोडता येणार नाही, कारण ही प्राण्यांची फौज बघा किती आली आहे. आता आपण निघून जाऊया, आपण नाही तोडायचं हे जंगल. अरे त्या प्राण्यांची फौज बघता असे वाटते हे जंगलचे नुसतेच प्राणी नाही, त्यांचा सर्व हा मोठा परिवार आहे. हे जंगल त्यांचे घर आहे. त्यामुळे आता आपण नाही तोडायचे, आपण निघून जाऊया. असे म्हणून ते मनुष्य प्राणी निघून गेले. त्याबरोबर सगळ्या प्राण्यांना आनंद झाला आणि सिब्बा राजांचे सगळ्या प्राण्यांनी कौतुक केले. आणि बबलू हत्ती दादा म्हणाले, महाराज, कायम आम्हाला तुमचा सहभाग आमच्या कामात असू दे. आम्हाला कायम प्रोत्साहन देत जावा, मार्गदर्शन करत जावा. असे बबलू हत्ती दादा म्हणाले. मग सगळ्या प्राण्यांनी सिब्बा राजांचा आणि बबलू हत्ती दादांचा जय जयकार केला. म्हणून कसं आहे, एकजूट जर सगळ्यांच्या मध्ये असली की कोणतेही संकट आले तर ते घालवता येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.